किती रुपये आले, म्हणजे दणादण घोषणा जाहीर केल्या त्यांनी, घोषणा केल्या आणि आता सांगतायत 2100 नाही मिळणार, ह्या योजनेत असेल तर फक्त 500च मिळतील, आता एवढे नाही मिळणार तेवढेच मिळतील. मग आधी तुम्ही ह्या जाहीर करून माझ्या माता भगिनींना फसून मतं का घेतलीत तुम्ही? माझ्या शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही फसवलं. आता तुमचे ते कोकाटे आधी कोकलत होते की 31 मार्च पर्यंत नमो योजने, काय ती नमो किसान योजना, त्याचे पैसे त्यांच्याकडे त्यांच्या खात्यात येतील. इकडे शेतकरी आलेत, कोणाच्या खात्यामध्ये नमो सन्मान योजनेचे पैसे आलेत? आज तारीख काय? 16 एप्रिल. मग झालं ना, 31 मार्च पर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार होते, कुठे गेले पैसे? आले का पैसे? उलट शेतकऱ्यांची चेष्टा चालले, तुम्हाला कर्जमाफी कशाला पाहिजे? लग्न करायला, अरे तुझ्या बापाचं काय जाते तुला, तू आम्ही कर्ज काढतोय, आम्ही शेती करतोय, तुम्हाला काय करायचंय? आत्महत्या करते त्या घरामध्ये तुम्ही जाताय कधी? मंत्री कधी जातायत? पण हे सगळे मला राग कुठे येतो? या ढोंगावरती मी लाथ मारलेले. मी भाजपला सोडला, मी हिंदुत्व नाही सोडला, मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही. पण यांचं भारतीय जनता पक्षाचं बुरसटलेलं जे हिंदुत्व आहे, हे भाजपचं बुरसटलेलं हिंदुत्व मला मान्य नाही आणि तुम्हाला सुद्धा असता कामा नाही. ह्यांचं हिंदुत्व म्हणजे कसलं हिंदुत्व आहे? अरे हिंदू हिंदू म्हणून मतदान करू शकतो, हे आपल्या शिवसेना प्रमुखांनी पहिल्या प्रथम दाखवून दिलं. हे प्रमोद महाजन जाहीर सभेत बोललेले आहेत. आणि 87 सालची जी काय पार्ल्याची पोटनिवडणूक झाली, रमेश प्रभू, ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती देशभरामध्ये जिंकली गेलेली पहिली निवडणूक होती. लढल्या आधी गेल्या असतील, पण जिंकली गेलेली पहिली निवडणूक होती. आणि तेव्हा शिवसेना प्रमुखांनी कार्टून सुद्धा काढलेलं आहे. कारण भारतीय जनता पक्ष काय करत होता? गांधीवादी समाजवाद. आणि तेव्हा मला ते सुद्धा कदाचित कार्टून फटकारीमध्ये असेल. अटल बिहारी वाजपेयी गांधीजींसारखं पंच घातलंय आणि बकरी घेऊन चालले, गांधीवादी समाजवाद. हे सगळं आमच्या समोर घडलेलं आहे. तुम्ही ते सगळं पुसून टाकून तुमचं नवीन काहीतरी लिहायला बघताय आणि आम्ही ते मानायचं. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार गीतात जय भवानी जय शिवाजी याला काढून टाका म्हणून मला सांगितलं होतं. म्हटलं काय करायचं ते करा, काढत नाही. आम्ही जय श्रीराम बोलतो, जरूर बोलतो. रामाची पूजा आम्ही करतो. तुम्ही तिकडे अयोध्येत मंदिर बांधलं, जर शिवसेना त्याच्यात नसती तर तुम्ही त्या मंदिरापर्यंत पोहोचूच शकला नसता. कारण तेव्हा वाजपेयींनी सुद्धा माफी मागितली, आडवाणींनी माफी मागितली. फक्त ते बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान नव्हे गर्व आहे, हे एकट्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं. आणि मग 87 सालानंतर तुम्ही आमच्या वळचणीला आलात. त्याच्या आधी भाजपची सुद्धा, आता संजय तुम्ही म्हणालात हार जीत होत असते, त्यांनी खचून जाणारा कधी लढू शकत नाही. लढायचं असेल, पाण्यात उडी मारायची असेल, पैलतीर गाठायचं असेल तर नाकातोंडात पाणी जाईल, पण हिम्मत असेल तर उडी मार, नाहीतर पंचागुंडाळ्याने तसाच परत जा. जर रणांगणात उडी मारायची असेल तर काय होईल त्याच्या परिणामाची पर्वा न करता उडी मारायला शिकलं पाहिजे. आणि मुळामध्ये शिवसेनेचं तुम्ही काम करता या काळात सुद्धा, म्हणजे हार जीत हा एक विषय झाला, परंतु आपण मुळामध्ये काम कशासाठी करतोय हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. मगाशी त्या शिवसेना प्रमुखांच्या वक्तव्यामध्ये बबनरावांचा उल्लेख होता, तसे सगळे जुने कार्यकर्ते आहेत. अगदी चंद्रकांत खैरे सुद्धा, काल परवाकडे बातमी आली, खैरे साहेब नाराज, चालले. जा, कुठे जात आहे? जाऊ शकत नाही ही माणसं, जाऊ शकत नाही. पण काय करायचं की एक कुठलं तरी वाक्य घ्यायचं आणि त्याचा पराचा कावळा करून टाकायचं. चालले, कुठे चालले? आज सगळे माझ्या सोबत आहेत आणि माझ्या सोबतच राहणार आहेत. कारण मुळामध्ये मी सांगतो तेच परत सांगतो तुम्हाला की मी काय इथे आलो ह्या तुम्ही सगळ्यांनी विचार करा. काय तुम्हाला काय पाहिजे? नगरसेवक व्हायचं, आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, मंत्री व्हायचंय, मुख्यमंत्री व्हायचंय, पंतप्रधान व्हायचंय, राष्ट्रपती व्हायचंय, की माझ्या राज्याला, माझ्या महाराष्ट्र धर्माला आणि माझ्या हिंदुत्वाला आणि माझ्या देशाला जपायचंय, हे पहिले ठरवा आणि हे मग माझ्याकडे या. मंत्रीपद पाहिजे असेल, नाहीये माझ्याकडे, माझ्या हात रिकामे आहेत. आमदारक्या, खासदारक्या उमेदवारी देऊ शकेन, पण काम आपण काय करतोय
जसं राजाभाऊ झाले ना खासदार, कोणी तुम्हीच मेहनत घेतली, पण